सोशल मीडिया इंस्टाग्रामवरून ओळख वाढवून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पुण्यात नेऊन खोलीत डांबून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली असून प्रकरणाची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली। 11 मे ते 14 ऑगस्ट 2026 या कालावधीत हा प्रकार घडला। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तिघांवर अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत अल्पवयीन पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पांडव रणदिवे, दीपक रणदिवे आणि चंदा बलरामवाले सर्वजण राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी पांडव याने त्याच्या इंस्टाग्राम आयडी वरून पीडित मुलीला कॉल करून भेटण्यासाठी बोलावले। त्यानंतर तिला पुण्यात नेऊन एका खोलीत ठेवले। तिथे तिच्यावर वारंवार अत्याचार केला। बाहेर जाताना तो तिला खोलीला बाहेरून कुलूप लावून कोंडून ठेवत असे। काही दिवसांनी आरोपीने तिला सोलापूर येथील मामाच्या घरी घेऊन गेला। मेडिकल किटद्वारे तपासणी केली असता पीडिता गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर आरोपी दीपक आणि चंदा यांनी तिला शिवीगाळ करत कोणाला काही सांगितलेस तर तुला व तुझ्या आई वडिलांना खल्लास करून टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। घाबरलेल्या अवस्थेत पीडितेने अखेर पोलिसात तक्रार दिली। यावरून विजापूर नाका पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सोच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलाय। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहे। आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज। आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध। सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत। आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या। पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर। प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी। संपर्क 9175 87 03 68। श्री रुद्रा पूजा स्टोअर, विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम।